साहित्य संवाद या पुस्तकातील रुमणे याचा दृष्टांत हा आज आपण बघणार आहोत। या दृष्टांत पाठाचे लेखक केशिराज बास 13व्या शतकातील हा एक श्रेष्ठ ग्रंथकार आहे। 13वं शतक, आज 21वं शतक सुरू आहे। 2020 म्हणजे 20वं शतक संपलं आणि 21व्या शतकामध्ये आपण वाटचाल करत आहोत। हे 21वं शतक आणि केशिराज बासांचा कालावधी म्हणजे 13वं शतक। 13वं शतक म्हणजेच 1200 काही। आता हे शकेमध्ये असते, शके आणि इसवी सन। आपण इसवी सन 2020 असं म्हणतो, पण जर शके काढायला गेलो आपण तर इसवी सन उन्हा 78, इसवी सन उन्हा 78 म्हणजे इसवी सन आता 2020 आहे, तर तिथून 78 मायनस केले हे शकेमध्ये असते। आणि गोविंद प्रभूंचा म्हणजे हा केशिराज बास जे आहेत हे महानुभाव सांप्रदायिक व्यक्ती आहेत। महानुभाव संप्रदाय म्हटल्यानंतर गोविंद प्रभू आले। गोविंद प्रभूंचा महानुभाव संप्रदाय हे तुम्हाला माहीत आहे। महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून आपल्याला चक्रधर स्वामी यांचं नाव आपण घेतो। चक्रधर स्वामी, गोविंद प्रभू, चांगदेव राऊळ हे 3 लोक जे आहेत, 3 व्यक्ती जे आहेत, हे या महानुभाव संप्रदायातील 3 कृष्ण आहेत। एकूण 5 कृष्ण मानले जातात। 5 कृष्णांमध्ये आणखी 2 कोण मग, तर एक श्री दत्तप्रभू आणि दुसरे श्रीकृष्ण। हे 2 म्हणजे पुराणकालीन अवतार मानले जातात। आणि मग चांगदेव राऊळ, गोविंद प्रभू आणि चक्रधर स्वामी हे मानवकालीन अवतार मानले जातात। हे प्रत्यक्ष मानवी वेशामध्ये या भूमीवर अवतरले आणि त्यांचा प्रत्यक्ष सहवास लोकांना लाभला, त्यामुळे ते मानवकालीन। तर हे पंचकृष्ण गोविंद प्रभू म्हणजे महानुभाव संप्रदायामध्ये मानले जातात। या महानुभाव संप्रदायात म्हणजे महानुभाव संप्रदायाचा कालावधी ॲक्च्युली जर आपण पाहिला तर आपल्याला असं दिसते की चक्रधर स्वामी हेच मुळात चांगदेव राऊळ आहेत। म्हणजे चांगदेव राऊळाची आत्मा चक्रधर स्वामींच्या शरीरात शिरली आणि जे चांगदेव राऊळ मग चक्रधर स्वामी या नावानं प्रख्यात झाले। आणि गोविंद प्रभू जे आहेत यांनी चक्रधर स्वामींना दीक्षा दिली। गोविंद प्रभूंनी चक्रधर स्वामींना दीक्षा दिली, पण चक्रधर स्वामी जेव्हा चांगदेव राऊळ होते तेव्हा चांगदेव राऊळांनी गोविंद प्रभूंना दीक्षा दिली होती। म्हणजे चांगदेव राऊळांनी गोविंद प्रभूंना दीक्षा दिली आणि नंतर हे गोविंद प्रभू जे आहेत हे जे चांगदेव राऊळ आहेत हे चांगदेव राऊळ इकडे चक्रधर स्वामी बनले। चक्रधर स्वामी बनल्यानंतर गोविंद प्रभूंनी चक्रधर स्वामींना दीक्षा दिली। तर अशा पद्धतीने यांचा हा कालावधी आणि यांचा हा क्रम आपल्याला दिसतो। चक्रधर स्वामींचं आयुष्य 100 वर्ष आणि चक्रधर स्वामी हे शके 1195च्या दरम्यान ते मरण पावले आणि चक्रधर स्वामी हे शेवटचे आहेत समजा। पण गोविंद प्रभू त्यांच्यानंतरही चक्रधर स्वामी मरण पावल्यानंतरही गोविंद प्रभू जिवंत होते। त्यांचा उल्लेख आपल्याला नंतर मग ते 1208 पर्यंत आपल्याला दिसतो। 1208 पर्यंत म्हणजे चक्रधर स्वामी मरण पावल्यानंतरही ते जवळपास 12-13 वर्षापर्यंत गोविंद प्रभू हे जिवंत होते। आता या गोष्टीचा जर विचार केला आपण तर आपल्याला असं दिसते की गोविंद प्रभू, चक्रधर स्वामी ही जी मंडळी आहे यांचा कालावधी पाहिला आणि मग ज्ञानेश्वरांचा कालावधी पाहिला तर ज्ञानेश्वरांनी ग्रंथरचना केलेली आहे शके 1212 ज्ञानेश्वरांनी ग्रंथरचना केली शके 1212 आणि चक्रधरांचा मृत्यू कधी आहे शके 1195 ते 97च्या दरम्यान आहे।
म्हणजेच ज्ञानेश्वरांच्या आधी चक्रधर होते आणि चक्रधरांच्या आधी गोविंद प्रभूंच्या आधी चांगदेव राऊळ. म्हणजेच ही जी काही ज्ञानदेव परंपरा जी आहे, जिला आपण संत परंपरा असं म्हणतो, जिला आपण वारकरी संप्रदाय असं म्हणतो, म्हणजे संत परंपरेमध्ये गोविंद प्रभूसुद्धा येतात, कारण ते सुद्धा संतच होते. चांगदेव चक्रधर स्वामी हे सुद्धा संत होते, ज्ञानेश्वर हे सुद्धा संत होते. पण या संतांच्या जर आपण संप्रदायाच्या अनुषंगाने जर त्यांचं वेगवेगळेपण केलं तर आपल्याला असं दिसते की वारकरी संप्रदाय वेगळा, महानुभाव संप्रदाय वेगळा, त्यानंतर दत्त संप्रदाय वेगळा, त्यानंतर समर्थ संप्रदाय वेगळा. 5 संप्रदाय प्राचीन कालखंडामध्ये झालेले दिसतात. या 5 संप्रदायांमध्ये समर्थ संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे आणि नाथ संप्रदाय आहे. पण या सर्व संप्रदायांच्या मध्ये लेखन म्हणजे साहित्याची निर्मिती जर कोणत्या संप्रदायाने सर्वात जास्त केली असेल तर ती म्हणजे वारकरी संप्रदाय, म्हणजे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या मंडळींनी साहित्याची निर्मिती जास्त प्रमाणात केली. पण महानुभाव सांप्रदायिक लोकांनी सुद्धा ज्ञानेश्वरांच्या आधी साहित्य निर्मिती केली आणि म्हणून आपण या ग्रंथामध्ये सर्वप्रथम प्रकरण जे पाहतो आहोत ते म्हणजे महानुभाव सांप्रदायिक व्यक्तीचं प्रकरण आहे, रुंभणे याचा दृष्टांत. तर 13व्या शतकातील हा एक श्रेष्ठ ग्रंथकार आहे, एक थोर संस्कृत पंडित आणि महानुभाव पंथाचे शास्त्रकार. म्हणजे चक्रधर स्वामी वगैरे मरण पावल्यानंतर, गोविंद प्रभू वगैरे मरण पावल्यानंतर केशिराज बासांनी दृष्टांत पाठ नावाचा हा ग्रंथ लिहिलेला आहे. मूळ ग्रंथ जो आहे तो लीळाचरित्र. या लीळाचरित्र या ग्रंथातीलच काही दृष्टांत, काही लीळा ह्या केशिराज बासांनी एकत्र केल्या, त्यांचा संबंध जोडला आणि त्या जे एक विशिष्ट सूत्र आणि मग एकदा दृष्टांत म्हणजे कथा आणि सूत्र म्हणजे एक विशिष्ट नियम. लीळाचरित्रामध्ये चक्रधर स्वामींनी जे कोणते नियम सांगितले असतील ते नियम स्पष्ट करण्यासाठी त्यांच्याच लीळाचरित्र या ग्रंथातील एखादी कथा दुसरीकडे आलेली ती केशवबासांनी एकत्रित आणली आणि या दोघांचा सार सांगणारी एक दार्ष्टांतिक फक्त केशवबासांनी लिहिलं. म्हणजे सूत्र, दृष्टांत आणि दार्ष्टांतिक असे 3 भाग आपल्याला दृष्टांत पाठ या ग्रंथामध्ये प्रत्येक दृष्टांतामध्ये दिसतात. रुंभणे याच्या दृष्टांतात श्री चक्रधर स्वामींनी पैठण येथे लघुबाईसेला सांगितलेला हा दृष्टांत आहे. जे चक्रधर स्वामी हे एकाकी अवस्थेमध्ये होते. एकाकी अवस्थेमध्ये म्हणजे ते 12 वर्षापर्यंत एकाकी अवस्थेत होते. म्हणजे त्यांना आपल्या शरीराचं, आपल्या कुठल्याही कृतीचं त्यांना भान नव्हतं. रस्त्याने जात असताना समजा एखाद्या कुठेही त्यांचे समजा मोठे केस होते त्यांचे आणि ते समजा अडकले, त्यांचा गुंता जर झाला तर ते तिथंच बसून राहत. रस्त्यात एखादा वाटसरू समजा कोणी येत असेल आणि मग त्याला समजा दिसलं हे सगळं आणि त्यानं समजा तो केसाचा गुंता काढून दिला तर मग चक्रधर तिथून पुढे जात. एखाद्या ठिकाणी पाण्याची त्यांना समजा जाणीव झाली की पाणी प्यावं असं त्यांना जर वाटलं तर ते पाणी पिण्यासाठी एखाद्या नदीवर जात, पण कुणाला ते मागत नसत. आणि नदीवर समजा एखाद्या ठिकाणी ते घसरले, पडले तर प्रवाहातून तर तसेच वाहत जात, पण ते त्या प्रवाहातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नसत. तर ही होती त्यांची एकाकी अवस्था. 12 वर्षापर्यंत ते एकाकी अवस्थेमध्ये राहिले आणि त्यानंतर मग 12 वर्षानंतर त्यांची ती एकाकी अवस्था नष्ट झाली आणि नंतर मग त्यांचा शिष्य संप्रदाय वगैरे त्यांनी जमवणं सुरू केलं. त्यात मग माईंभट वगैरे वगैरे, हे केशवबास वगैरे वगैरे, केशिराज बास वगैरे वगैरे हे मंडळी त्यांना भेटली. तर पैठणमध्ये असताना चक्रधर स्वामी हा
एकाकी कालखंड जो होता तो एकाकी कालखंड संपल्यानंतर पैठणमध्ये असताना लगुबाईसा नावाची त्यांची एक शिष्या होती आणि तिच्याजवळ त्यांनी आपल्या एकाकी कालखंडामध्ये घडलेला प्रसंग सांगितला. आणि मग तो प्रसंग सांगत असताना त्यांनी तिला हे सांगितलं की मनुष्याला एखादी गोष्ट करू नको असे सांगितले तरी तो ऐकत नाही, आपल्या मर्जीप्रमाणे कार्य करतो. एखाद्या माणसाला आपण म्हटलं की तू हे काम करू नकोस, तो स्वतःला शहाणा समजतो आणि तो आपल्या मर्जीप्रमाणे कार्य करतो. शिवाय पूर्वजांनी सांगितले म्हणून ते प्रमाण आहे अशी खात्री बाळगतो. त्याला कितीही रूढींच्या विरोधामध्ये तुम्ही त्याला सांगून पहा, तो म्हणतो की नाही बा, आमच्या पूर्वजांनी सांगितलं आहे त्या रूढी बरोबरच आहेत, तुम्ही जे सांगतात रूढींच्याबद्दल काही चुकीचं म्हणजे काही वेगळं ते त्याला मान्य नाही. आणि मग असं करून मनुष्य हा स्वतःचं नुकसान करून घेतो. हा जो विचार चक्रधर स्वामींनी लीळाचरित्र या ग्रंथामध्ये एका लीळेमध्ये सांगितला आहे, तोच विचार स्पष्ट करण्यासाठी म्हणून त्यांच्याच लीळाचरित्र ग्रंथातील सूत्र, त्यांच्याच लीळाचरित्र ग्रंथातील दृष्टांत आणि त्यांच्याच लीळा म्हणजे ह्या दोघांचं सार फक्त दार्ष्टांतिक जे आहे ते केसोबास सांगतात. आणि अशा पद्धतीने केसोबासांनी हा दृष्टांत मांडलेला आहे. म्हणजे या दृष्टांताचे 3 भाग पडतात, सूत्र, दृष्टांत आणि दार्ष्टांतिक. तर हे सूत्र, दृष्टांत आणि दार्ष्टांतिक आपण थोड्याच वेळामध्ये पाहू.